आनंद वाटला तुम्ही आधारला ताई. येऊ का? या गोष्टी कशा तुम्ही? कॉलेजवरून आलेल्या दादूने हे काम केलेलं आहे. बचपन में ऐसे ही करता था तो फेक देता था कुछ भी उठा के. जेवणामध्ये आम्ही खात आहोत कांद्याची पात, मुळ्याची भाजी. काही नाही केलं अजून? नाही. आज सूर्यनारायणची येलो आवजा बेटा. हरे कृष्ण मैत्रिणो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 8 वाजलेले आहेत. आता दादूचा डबा दिला मी. दादू पुरती भाजी आणि चपात्या पण बनवलेल्या आहेत. बाकी स्वयंपाक मी नंतर बनवणार आहे. त्याच्या अगोदर आज आहे रथसप्तमी, तर तुम्हाला रथसप्तमीच्या खूप खूप शुभेच्छा. आज सूर्यनारायणची पूजा असते, ती अगोदर मी करत आहे. त्याच्यानंतर मी टेरेसवर जाणार, मग उरलेला स्वयंपाक करणार आहे. तर आज सूर्यनारायणची पूजा, तुलसी मातेची पूजा करायची आहे. जल मी मगाशीच अर्पण केलेले आहे. आता फक्त आरती करते. आता टेरेसवर जाऊन येते, थोडा वेळ व्यायाम करते आणि मग उरलेला स्वयंपाक करते. बॉटल घेतलेली आहे. चल पाणी होते अगोदर भांड्यामध्ये. पाणी आहे तसं सकाळचं. आजी पण आलेले आहेत माझ्या अगोदर. आज झाला चहा पाणी? नाही अजून. अच्छा, किती फेरी आहे? तिसरी. हा, 10 फेऱ्या मारतात आजी रोज. चला आता मी पण पटपट सूर्यनमस्कार करते. चला आता घरी निघते. स्वयंपाक पण करायचा आहे. आज भरपूर व्यायाम झाला माझा. फोंडेची देवपूजा करत आहेत. पाणी आणलं फोंडेची? आणलं. ओके, करिए पूजा. हा बाबू, कैसा है बेटा तू अभी? बरं वाटतं ना आता? ठीक आहे. चला तर मग आता उरलेला स्वयंपाक बनवून घेते पटकन. ओम नमः शिवाय. ये लीजिए आपका डब्बा. धन्यवाद. फोंडेच्या ऑफिसला गेलेले आहेत आणि आता मी आणि मला जेवण करत आहे. दादू तर कॉलेजला गेलेला आहेस. आज बरं वाटत आहे तो कॉलेजला गेला, नाही तर लॅपटॉपला चिटकून बसलेला असतो दिवसभर. जेवणामध्ये आम्ही खात आहोत कांद्याची पात, मुळ्याची भाजी, गाजर, चपाती. हे मणीचं ताट आहे आणि हे माझं. तुम्ही पण या जेवण करायला. स्वादिष्ट भोजन झालेलं आहे माझं. आणि आता पटकन भांडे घासून घेते आणि किचन स्वच्छ करून घेते. नाहीतर एकदा फोन घेऊन बसले की नंतर तसंच बसू वाटतं, आळस येतो. तर सुरुवात करते कामाला. दुपारचे 2 वाजलेले आहेत आणि आत्ता माझे सगळे घरातले कामं संपलेली आहेत. इथं मी आता पनीर बनवायला ठेवलेलं आहे. 1 ते 1.5 तासानंतर छान ताजं पनीर तयार होईल. कपडे मशीनला लावलेले आहेत. आता मी थोडा आराम करते. सकाळपासून नॉनस्टॉप कामं केलेली आहेत. एकदाही फोनचा वापर नाही केला. आता थोडा वेळ फोन घेऊन बसते. मना बरं वाटतंय का बाळा? मनाला आज आणखी ताप चढलेला आहे. मी त्याचं अंग पुसले ओल्या कपड्याने. गोळ्या औषध खाल्यानंतर मनाचा तेवढा ताप कमी होतो, त्यानंतर पुन्हा चढतो. मला वाटतं त्याला तर उद्या पुन्हा दवाखान्यात घेऊन जावं लागेल. ब्लड वगैरे टेस्ट करावं लागेल. दादू आलाय आणि आल्यानंतर टोपी असे फेकून दिलेली आहे. कुठून? इथून. का असं केलं तू? सांग गधडिया. बहुत मस्ती चढी है. आल्या अगोदर हाथपाय स्वच्छ द्यावं. अरे ये आदत अच्छी नहीं बेटा, ऐसे फेंकने की. अभी तक गई नहीं तेरी आदत खराब. हाँ, बचपन में ऐसे ही करता था, तो फेंक देता था कुछ भी उठा के. हाथ पाय धो स्वच्छ और खा के लेना कुछ तो. कैसा
आता तू मार खातो, आता मार खातो, आता मारे खाएगा तू भी. मस्ती आली का? मस्ती आली खूप. गदडा कुठला. कॉलेजवरून आलेल्या दादूने हे काम केलेलं आहे. आम्ही मोडणीमच्या बाजारातून आणलेलं कलिंगड आज चिरलेलं आहे, पण काय करायचं, अनफॉर्च्युनेटली कच्चं निघालेलं आहे. कसं लागतंय? गोड आहे का? रोक 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 रोक. आता पिशवीच घेऊन बसलेला हा. बघू, दाखव चुरमुऱ्याची पिशवी दाखव. दाखव दाखव दाखव, लपू नकोस. दादू ना हे काय म्हणतात, मेवा, गावरान भाषेत त्याला मेवा म्हणतात. मेव्याची पिशवी घेऊन बसलेला खायला अक्षरशः. हा इथे ठेवली ठेवली. ही मेव्याची पिशवी घेऊन बसलेला खायला. असं तर बरं झालं मी आले, तू खाऊन बसला असता. सायंकाळचे 4:30 वाजलेले आहेत आता आणि मला खूप भूक लागलेली आहे. म्हटलं काय खावं, तर ड्रायफ्रूटचं मिक्सचर होतं घरामध्ये, तर ते मी खात आहे. बनवल्यापासून मी पहिल्यांदा खात आहे ड्रायफ्रूटचं मिक्सचर. दादूच्या टेबलवरती बसलेली आहे मी. एक नंबर आहे. एवढं मेकअप लावून चालली आहे. संध्याकाळचे 6:45 झालेले आहेत आणि मी आता हळदी कुंकाला चाललेले 2-3 ठिकाणी आणि स्वयंपाकाची तयारी पूर्ण करून ठेवलेली आहे. दादू बोलला की मी आज मसाले भात बनवणार आहे, तर मसाले भाताची सगळी तयारी मी त्याला करून दिलेली आहे. इथं मसाला सुद्धा काढून ठेवलेला आहे आणि ही कांद्याची चटणी सेपरेट बनव, कांदा आणि लसणाची जेवणासाठी, कारण 3-4 चपात्या आहेत सकाळच्या त्याच्याबरोबर खाण्यासाठी. आणि मसाले भात विदाऊट कांदा आणि लसणाचा बनव. तर आता मी चाललेले आहे, खूप घाईमध्ये आहे. आणि दादू बारकी साईज किसणी, ठीक आहे, येऊ, बाय. आई माझी वाट बघत थांबलेले आहेत. उशीर झाला ना. आईने छान सजवलेलं आहे घर. येऊ का? कशा आहे तुम्ही? मावशी कशा आहे तुम्ही? लवकर लावा, हळदी कुंकू जायचंय. हा कोण आता यायचंय? हा कोण यायचंय? जायचं अजून दुसरीकडे. हा का? स्वयंपाक करायचं मावशींना. हा ना बाई, मग आता काय करायचं? सून बाहेर गेल्या बघू करायला. हो ना. धन्यवाद ताई. अहो पाया नका पडू. पाया नुसतं पडून घ्यायचं कोणी. हो पण असं म्हणतात ना, कर्ज चढतं पाया पडून घेणं कोण. असं ताईने घर खूप सुंदर सजवलेलं आहे. चला ताई, येऊ का? या घरी ना. आम्ही आता दुसऱ्या मैत्रिणीकडे हळदी कुंकाला आलेलो आहोत. इकडून आहे का पलीकडून? चक्कर येते का ताई? येते ना जरा थोडीशी जेव्हा लिफ्ट म्हणते ना तेव्हा चक्कर येते, आता नाही येत. हा हेच आहे वाटतं ताई. ताईने डेकोरेशन छान केलेलं आहे. हा सारिका येऊन बसलेली आहे. आम्ही पहिल्यांदा आलेलो बाई. तू कधी आली? 5 वाजता. मग ताई कशा आहात तुम्ही? अरे एकदम छान, मस्त आनंद वाटला तुम्ही आलात. हा मला पण खूप आनंद झाला तुमचं घर पाहून. हा उशीर झाला मला वाटलं. नाही स्वाध्याला गेलेलो ना, 8:30ला संपतो, मग आम्ही पाय आलो. पण खूप सुंदर, एकदम फ्रेश वाटतं घरामध्ये आल्यानंतर. तुम्ही कसे आहेत? एकदम मस्त, खूप छान घर ठेवलेलं आहे. मंदिर मला खूप आवडलं, खूप सुंदर आहे. ताई घर दाखवतात अगोदर त्यांचं. ह्या मेन महत्वाच्या आहे धान्याच्या कोट्या. हे एक बेडरूम आहे. मग आदिती कशीच बाळा? लाजू नकोस, लाजू नकोस. बरी आहे ना? ठीक आहे. इकडे एक ताईंचं बेडरूम आहे. खूप सुंदर आहे बेडरूम. बाथरूम पण लक्झुरियस आहे. ताई हे मला नको, कारण मी जेवण करू शकणार नाही, तसंही मला खायचं नाही हे. मग तुम्हाला सॉरी त्याच्याबद्दल. नको नको ताई, दूध पण खूप झाले ताई. आत्या आलेल्या आहेत, आमच्या आवडत्या आत्या, म्हणजे आमच्या मुलांच्या आमच्या आवडत्या ननंदबाई झाल्या ह्या. कशा आहेत तुम्ही? छान आहे ना. कुठे गेलेला? खाली खाली आईला सोडवायला गेले. अच्छा, आलोत बघा आम्ही शोधत शोधत. हो
इंटरव्ह्यू नका देऊ ते. तुम्हाला मी म्हटलं होतं खाली थांबा मी येते म्हणून. नाही नाही आम्ही काय थांबायचं, आम्हाला लिहिता वाजता येत आलो आम्ही वरती. तसं नाही, मी तुमच्या बरोबर जर लवकर आले असते ना. नाही नाही तुम्ही पार्लर पुढे गेलेला. नाही नाही, मी म्हटलं त्या कोपऱ्यापर्यंत तुम्ही आम्ही घर गाठलं आणि आता बघा दूध पण पितोय. प्या प्या प्या. तू द्या आम्हाला दूध. हा प्या प्या प्या. छान झालंय ताई, मस्त. तो तर चालत नाही, वात आहे ना. वाताच्या लोकांना समोसा चालत नाही नाही का? बटाटा असं मैद्याच्या अन्न कधी तर खाते. मी तर कधीच नाही खात असं काही. मी सगळं पौष्टिक खाते. चांगलंय ना, त्याच्यामुळे तुम्ही हेल्दी आहात. हा, मी भाकरी बिकरी खाते. हा पौष्टिक नाही करायचं. आणि केळी किती खातात त्या? मला केळी दिवसातून 4-5. अहो 4-5 नाही तर माझं मनच नाही भरत. एक डझन केळी खाऊ शकते. बघा, हो. मून तर हेल्दी येतात त्यांना अजिबात म्हणजे आणि कॅल्शियमचं. केळी खाऊन तुम्ही बघा, लोकांचा हा गैरसमज आहे की आपण जाड होतो. जाड नाही होत, आपण काटक हा. आणि हेल्दी राहतो. केळ्यांमध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीम सुधारते. हो, पचनशक्ती. पचन शक्ती स्ट्रॉंग होते. आणि मग तुम्ही धन्यवाद ताई. बेडवर लगेच काय ना कुकुडी. वा वा, ताईंचं टेरेस पण खूप मोठं आहे, खूप मोठे. छान आहे, छान आहे. एकदम डिस्को लाईट लावलेली आहे. छान वाटतं ते, मस्त मोकळं वातावरण आहे. चला आम्ही निघालो आहोत. येतो, नाही जेवण करायचंय ना. खरंच हिला आणायला पाहिजे होतं. चला ताई, येऊ का? आम्ही दुपारी लाट होतं. आता मी आलेली आहे घरी हळदी कुंकावरून आणि दादूने माझा मसाले भात बनवलेला आहे. बघूयात कसा बनवलेला आहे. कोण जेवण केलं नाही अजून? दादू जेवण केलं? वा वा वा, वास तर खूप खमंग येतोय. आणि कांदा चटणी सुद्धा बनवली आहे. देवाला नैवेद्य ठेवला का बाळू? देवाला नैवेद्य दिलं नाही. बिना कांदा लसणाचा भात कशासाठी बनवायला सांगितलेला मी? देवाला नैवेद्य ठेवा अगोदर. दादूनी बनवलेला जेवण, देवाला नैवेद्य ठेव. स्वार्थी कुठला, देवाला उपाशी ठेवून स्वतः खातोस. चला तर मग मी आता आवरून घेते आणि कोंडेजी माझ्यासाठी थांबलेले आहेत वाट बघत जेवणासाठी. मना, तू जेवण केलं का बाळा? जेवण केलं नाही? जेवण केलं. तुला आता कसं वाटतंय? चल रे, कसं वाटतं तुला तर? बरं वाटतंय? मोबाईल हातात आहे, छानच वाटणार. ठीक आहे, चला तर आता आम्ही जेवण करून घेतो. व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.